मित्रांनो, मी अजून थोडा पुढे आलो त्यावेळी हे पहा, ते नदी स्पष्ट दिसते. नदी म्हणजे ह्याला फक्त पावसाळ्यातच पाणी असतं, कारण पावसाचं पाणी वाहून जाण्याचा हा मार्ग. आपण याला नदीच म्हणू पाहिजे तर. फक्त ही बारमाही नसते, याला छोटंसं पाणी असतं ते बाजूने, असं ते मोठी वाहणारी अशी नदी नाही आहे. पण आजूबाजूला इथे शेतीसाठी पुरेल एवढं पाणी याला असावं असं वाटतं, कारण आजूबाजूला जर काही फळझाडं फुलझाडं पाहिली तर असं हे पहा, नदी तुम्ही पाहिलीच आहे आणि ही मोठमोठी झाडं पण तुम्हाला दिसत आहेत. आणि हे आहे गावडोंगरीच्या बाजूने, जिथे बामणबुडा वॉटरफॉल्स जो आहे बामणबुडा या नावाचा, तर त्याच्या बाजूचंच हे जंगल आहे. आणि हे पहा, खाली तुम्ही आत्ता नदी पाहिली आणि हे पहा पुन्हा अशोकाचं झाड. तर ही अशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अर्धा ते पाऊण किलोमीटर परिसरामध्ये ही झाडं इथे पसरलेली आहेत. आणि याला सीता अशोक म्हटलं जातं, कारण अशोक वाटिकेमध्ये म्हणजे जिथे सीतेला ठेवलेलं होतं रावणाने श्रीलंकेमध्ये नेऊन, तर तिथे ही झाडं भरपूर होती आणि त्यामुळेच त्याला अशोक वाटिका किंवा अशोक वन असं म्हटलं जायचं. आणि तिथे सीतेला नेऊन त्याने त्या ठिकाणी ठेवलेलं, त्यामुळे त्याचं नाव हे सीता अशोक असं झालं. तशी पण त्याच्या मागची ही कथा सांगितली जाते. हे पहा, हे झाड अगदी नदीच्या काठावर आणि हे त्याला आलेली ही फुलं. धन्यवाद.